आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आणि बोलण्यासाठी आपल्याबरोबर सचिन सावंत आहेत। सचिनजी, झी 24 तासवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही दाखवतोय तो विधान भवनातल्या ग्रंथसंपदेची जीर्ण झालेली दुर्मिळ खरं तर ही सगळी पुस्तकं आहेत, मात्र ती उघड्यावर पडलेली आहे। वाचन संस्कृती जनसामान्यांमध्ये कमी झाल्याचं आपण पाहतो, ग्रंथांकडे दुर्लक्ष होताना आपण पाहतो। मात्र जी राज्याची मुख्य वास्तू आहे अशा ठिकाणी सुद्धा ग्रंथांची अशा प्रकारे अवस्था पाहायला मिळणं खरं तरी दुःखद आहे। हे अत्यंत दुःखद आहे, दुर्दैवी आहे आणि खऱ्या अर्थानं किती प्राथमिकता या सरकारची कशा पद्धतीची आहे ते आपल्याला दिसतंय आणि त्याचं चित्र आपल्याला विधिमंडळामध्ये कशा पद्धतीच्या चर्चा होत आहेत, महाराष्ट्राच्या हिताच्या चर्चा न होता कशा पद्धतीनं अत्यंत विकृत विचारधारा पुढे आणण्याचा प्रयत्न होतोय ते आपण पाहतोय। जी ग्रंथांची जर त्या ठिकाणी किंमत राहिली नाही त्या ठिकाणी तर अशाच पद्धतीनं महाराष्ट्राची हेळसांड होणार आहे। मला असं वाटतं की ह्या सरकारचं काय चित्र आहे, चरित्र काय आहे त्यातनं दिसून येतंय। दुर्दैवी याचा आम्ही निषेध करतो। ठीक, धन्यवाद सचिनजी, आपण बोलला। सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते आपल्याबरोबर होते।